हरिः ओम। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मध्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आता दृढधन्वरायाक दीपदानाचे कुडगासयलो वाल्मीकि ऋषीला निम्गितके किं फलं दीपदानस्य मासे श्री पुरुषोत्तमे तन्मे वद मुनिश्रेष्ठ कृपया दीनवत्सल. हे वाल्मीकि ऋषी, म्हाका तूं चंद चंद विचार पुरुषोत्तम मासा विशय ತಿಳಿಸಿಲೆ. आणखी म्हाका संशय निमगूचे आसा, संशय म्हूण न्ही, आणखी निमगूचे आसा. तुमी कार्तिक मासा दीपदान श्रेष्ठ म्हळेले, खंयची रिती तें कशी श्रेष्ठ जाता म्हूण सांगून निमगितना तर नारायण ऋषी आता नारद मुनीला सांगता. इत्थम विज्ञापिता प्राह वाल्मीकि मुनिसत्तमः. वाल्मीकि लागी या परे निमगिलकी प्रवृद्ध हर्षो राजानं विनीतं प्रहसन्निम. प्रवृद्ध हर्षो राजानं विनीतं प्रहसन्निम. विनीत जावन हर्षारी तेरायान सांगलिके. वाल्मीकि उवाच शृणुष्व लाजशार्दूल कथां पापप्रणाशिनीं यां श्रुत्वा याति विलयं पापं पंचविधम. वाल्मीकि ऋषी अशी सांगतना त्या वेळारी वाल्मीकि ऋषी लागी दृढधन्वराय अशी निमगिता म्हाका दीपदाना विशय सांगता. त्या वेळाक नारायण सांगता नारदा वाल्मीकि ऋषीन दृढधन्वरायाक विज्ञप्त केलेले तसले विशयूची हांव आतां तुका सांगता म्हूण सांगतरस आनी म्हणटा, हे राया, कोणाल खंयची काणी आयकलेली मात्राकची सर्व पाप भस्म जतकी तसल परमात्माल काणी हांव तुका सांगता ऐक म्हूण म्हणटरस तशी तो एक चित्रबाहू म्हणलेले रायाल काणी आतां सांगता. पूर्वांतू सौभाग्य म्हणलेले एक राज्य तांतू चित्रबाहू म्हणलेले एक प्रसिद्ध राय. तो आनी जावन भारी सत्यसंधू महाप्राज्ञ आनी भारी शूर, भारी एक नमने शूर म्हणटा पळय पराक्रमी तसलो. मात्र न्ही मस्त सहन ताका आनी ताका सर्वधर्म समन्वय तो ताका हे धर्म त्या धर्माच्या जनाल वयर कोप तशें प्रेक जालें ना. ताका पुराय धर्मूय परमात्माल दिकडे सुका तसले एक ताका हे बुद्धी ज्ञान तशी आनी पळोवच्याकय चंदू भारी दय सुचो ब्राह्मणोत्तमालांतू मस्त दय आशिल्लो तशें पुराय व्हड ब्राह्मणोत्तम आनी ब्राह्मणोत्तम व्हड व्हड कोणें असले उत्तम ब्राह्मण असले तांगेले वयर मस्त दय ताका मस्त खुशी तांणी म्हळ्यार तशी. मात्र न्ही व्हड भगवत भक्त कथा प्रवीण सांगच्याकय आनी आयकुच्याकय परमात्माले श्रवण तत्परूय कथा प्रवीणूय म्हळ्यार ताका देवाल विशय गोतूय आसा आनी आयकुचे आशय आसा ताका. तशी त्या चित्रबाहू रायाक परमात्मा विशय आयकुचे एक आशी. मात्र न्ही ताका तागेले स्वदार निरतः म्हळ्यार तागेले बायलेलांत मात्र आसक्ती ताका मस्त बायल न्ही ना ताका. मात्र न्ही पशुपुत्र समन्विता ताका पुत्र सची घरां पशु सची ते पळय भाग्यवंतांक मेळचे म्हूण म्हणटाचे. केन्नाय कोण मस्त भाग्य घेवन येता तांगे घरांत पशु समृद्ध संपत समृद्ध पुत्र पौत्रादी सकड पूर्ण आसताची. तशी चतुरंग बलोपेत समृद्धा धनदोपमः चतुरंग बल सैन्य सकड आसून धनदोपमः कुबेराक समान जावन आशिल्लो तो. तशीची
चंद्रकला म्हूण म्हणलेले तागेले बायल तस्य भार्या चंद्रकला चतुष्षष्टी कलान्विता ती वे काही साधारण नाही. चतुष्षष्टी कलान्विता म्हूण म्हळ्यार साधारण स्त्री न्ही. ती गोतनाना तिले कसले ना तितली श्रेष्ठ स्त्री ती. बरी भारी पतिव्रता स्त्री भगवत भक्ती सकड आशिल्ली. तशी तो चित्रबाहू रायो मस्त राज्य ऐश्वर्य सकड अनुभव करताची तो सान प्रायेचो बायले लोट संतोशार आशिल्लो राज्यभारनी करतच. एक पण ताका कृष्णूची पुरुषोत्तम म्हळ्यार विंगड कोणेय न्ही म्हूण सांगून कळ्ळें. मागीर ताणें लेखलें हांव आनी कृष्णा सोडून विंगड खंयचेय देवतेला आराधन करना म्हूण सांगून. तशी ताणें ताका संतोशान राज्यभारनी करून आसा. एक दिसू चित्रबाहू रायो दूर दुखून अगस्त्य मुनीन येवचें पळोवन तांणी ते रायो चित्रबाहू राय अगस्त्य मुनीक आसतना आपयता, दंडवत प्रणाम करता, अर्घ्य पाद्य इत्यादी दिवन सत्कार करता, तांकां एक श्रेष्ठ आसन दिवन बसयता आनी भक्तीन तांगेले दारां राबून हात जोडसून तो एक भिन्न करता. चित्रबाहू रायो अगस्त्य महर्षी लागीं कसले भिन्न करता पांयपण राबला. अगस्त्य महर्षी आसाची हो तागेले मनान तोले की इच्छा तो अगस्त्य महर्षी लागीं कोण गेले रे तशी न्हय आमगेले पशी व्हड प्राज्ञ कोण केला रे तांगेले आमगेले मना इच्छा सांगतात. वो आगेल कसं सांगता पळया. अद्य सफलम जन्म अद्य सफलम दिनम अद्य सफलम राज्यम अद्य सफलम गृहम यस्त्वं समागतो मेद्य ग्रहे श्रीकृष्णसेवकः. रायो अगस्त्याला सांगते तुगेल तसले परमात्माला सेवक कृष्ण सेवक मेगेल राज्य पाय दवरली पळय. आज मेगेल जन्म सफल जाल्ले, आज मेगेल दीस सफल जाल्लो, मात्र न्ही आज मेगेल सगळे राज्य धन्य जालें, मेगेल घर धन्य जालें. यः त्वं समागतो मेद्य ग्रहे कृष्णसेवकः. तुमी हांगा मेगेले घरांत आईल देखून सर्व पाप मेगेले नाश जाल्ले, मेगेल घरय भारी श्रेष्ठ जाल्लें. आतां हांव मस्त पाप न्ही केल्लो आहा. राय जावन आसतना पाप जाता मुक्तोहम पापसंगात. राय जावन आसतना तांणी प्रजा रक्षण न्ही करता तांगेले स्वविहित कर्म ते जाल्यार राय म्हूण न्ही क्षत्रीय म्हूण न्ही ब्राह्मण खंयचे एक नात्रिक दोश ते पाप म्हणून सांगून जायना म्हूण ना. तेच तो सांगता मेगेल सर्व पाप तुमगेले एक कृपा कटाक्षान मुक्त जाल्लो हांव पापराशी दुखून म्हूण म्हणटा. ताजे खातीर म्हणचे संतांक न घरांत येवंक असल कितली काणी आमी पुराणांत आयकताचे. आमगेले वाल्मिकी महर्शिलीची फुडल्या जन्माची काणी पळयतना लोमश तो तितले परम पापिश्ट जावन आसता बायले सोण खंयची एक स्त्री वटू राबून कडेर म्हणटन बायले लागीं येता तो त्या वेळाक ती ताका एक चुरू तिरस्कार करनाशी चंद करून तो सगळे तागेले आंगा व्रण न्ही जाला ती चंद करून तागेले सेव करता. त्या वेळाक लोमश महर्षी तांगेले आश्रमांत इकड दुखून वचितांनी ही तांकां आश्रमांत आपोवन तांगेले तेच मात सांगली पळय कशी तांकां एका आयले कडले स्वागत ताजे नंतर आसन दिवचें तांगेले अर्घ्य पाद्य सकट दिवचें. तें एक पाद प्रक्षाळन करतना ते तीर्थ आतां आमगेले स्वाम्याले पाद पुजा जावन ते तीर्थ ते म्हळ्यार श्रेष्ठ गुरूंक गेले संतांक गेले आंगांत सर्व न्हंयो आसता. आतां कशें म्हणलें अधिक मास आचरण करतले जनाला आंगांत सर्व तीर्थ आसता म्हूण तशीची तांणी पुराय सर्व व्रत आचरण आनीक दुसरे पुराय मिकून परमात्माले चमकलेले जन ते गुरुजन संतजन म्हळ्यार तशी तांगेले आंग पुर्ती पवित्र तीर्थाची पवित्र जावन आसूचे एक आचरणेन पवित्र जावन आशिल्ले तसले एक शरीर ते जिवात्मूय तशी पुतात्म तो तसले ते चरण धुल्लेले उदक मात्यार प्रक्षाळन करतना आमकां ज्ञान वैराग्य आमी शुद्ध जेवचे पुराय जाता. तशें जावन हांगा लोमश महर्शिले पाद प्रक्षाळन करलेले तीर्थ सगळे घरा पापुडतना ते तीर्थ तागेले आंगार पडले की तो शुद्ध जालो. हे पुराय आमी आयकता मू कितली की काणीन तूं तशी पुराणांत कितली की असल गुरूंक गेले काणयेनी पुराय आसा. तशीच हांगात तो सांगता दृढदन यो सुबाहू रायो चित्रबाहू रायो तो सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार
तुम्ही आईल मात्र हांव सर्व पापराशेन मुक्त केल्लें आनी मेगेल सर्वय संपत तुमगेल चरणारे चतुरंग सैन्य असो मेगेल संपत जो मेगेल राज्य जेवो पुराय तुगेल चरणार समर्पण करता हे मनीस श्रेष्ठा तूं वैष्णवोत्तम जावन आशिल्लो तुमकां दिनाना शिरापचे तसल कसले वस्तू मेगेल्या ना विष्णू भक्तांक भारी भक्तीन थोडे समर्पण केल्यार पुरकय ते मेरू पर्वता इतले फल दिता म्हूण सांगून तशी हांगा दिला पळय कपर्दिका प्रमाणम तु व्यंजनम वा अन्नमुत्तमम न यच्छति दिनेयस्तु वैष्णवाय जन्मने खंयच्यो मनीसो एक वैष्णव उत्तम जावन आशिल्लो ब्राह्मणाक एक कवडी प्रमाणा इतले द्रव्य व्यंजन कसले स्वादिष्ट अन्न दिना की तद्दिनं विफलं तस्य कथितं वेदपारगैः विष्णुभक्ताश्च ये केचित् सर्वे पूज्या द्विजातयः तशी तागेले सगळे दीस विफल जाता म्हूण सांगताची सगळे दीस म्हणचे न्ही सगळे जन्म व्यर्थ तागेलो तशी विष्णु भक्त जावन आशिल्ले ब्राह्मण कोणेय जवो तांणी पुरे पूज्यची तेषां संभावना कार्य वाङ्मन कार्यकर्मभिः कायकर्मभिः कथितं मम गर्गेण गौतमेन सुमंतुना तशी वैष्णवोत्तम कोणे घरा आयली म्हूण जाल्यार त्रिकरणपूर्वक काया वाचा मनसा तांकां पूज करका सत्कार करका म्हूण म्हाका गर्गाचार्यान सांगला गौतम महर्षीन सांगला सुमंत मुनीन सांगला मांत्रने सूर्योदय जावचे पुढे नक्षत्र प्रकाशमान जमनस्तकय तशी वैष्णव ब्राह्मणोत्तम येवचे पशी पुडतय वरलेले ब्राह्मण श्रेष्ठ म्हूण दिसताची म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार नक्षत्रामध्ये चंद्र कशी की सर्व ब्राह्मणामध्ये वैष्णवोत्तम ब्राह्मण श्रेष्ठ म्हूण सांगल्या बरी जालें तेदना इतली सकट सांगून तो सत्कार करता अगस्त्य महर्षी भारी कुशतात की हे चित्रबाहुराया तूं भारी भाग्यशाली कित्याक म्हळ्यार वैष्णव 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 म्हूण म्हणटा म्हणजे तूं परम वैष्णव जावन सुका विष्णू भक्त तूं म्हणटना एक विष्णू भक्त रायो राज्यभार करता म्हूण जालें वैष्णव म्हणजे कोणाक वैष्णव जन तो तेने कहिये पीडपराय जानी म्हूण सांगून आसना तें कसं की म्हळ्यार परपीडन तांणी पीड पराये जानी रे वैष्णव भक्त केन्नाय परपीडन करनाची म्हणटना एक रायू विष्णू भक्त म्हूण जाल्यार तागेले राज्यांत केन्नाय कोणाकय हांव कशी पिडन करना कोणेय कोणाकय पिडन करूंकय ना खंयचेय रितीन भारी संतोशार आसताची तशी कोण तो सांगता चित्रबाहुराया तूं वैष्णव जाल्यार देखून तुगेले प्रज पुरे धन्य कोण रायो वैष्णव न्हय की तागेले राज्यांत सर्वता वास करूनच ताजे पेशी निर्जन जावन आशिल्लें रान आपणी वास करूं येता जाल्यार अवैष्णव विष्णू भक्तनातील राज्य राबूक श्रेयस्कर न्हय म्हूण म्हणटाची कशी म्हूण म्हळ्यार चक्षुर्हीनो यथा देह पतिहीना यथा प्रिया निरक्षरो यथा विप्र तथा राष्ट्रम अवैष्णवम रायूय प्रजय विष्णू भक्त असल्यार लायक एक राज्यांत ना नातल्यार चक्षुहीनो यथा देह देहस दोळ ना ते देहान कसले करूं जायना मागीर पतिहीना यथा प्रिया बायलस बैले बामणाल वयरची की थोडेपणी प्रीती ना गौरवय ना तशें जाल्यार कशें जाता निरक्षरो यथा विप्रः तथा राष्ट्रम अवैष्णवम निरक्षरो यथा विप्रः अक्षरज्ञानातील ब्राह्मणो तशी अवैष्णव राज्य शोभायमान जय्यिना दंतहीनो यथा अस्ति दांतो नानातल्या कशी दिसता पक्षहीनो यथा खगः पक्षी ताजे पक्कना तशी दशमी विद्धा द्वादशी म्हळ्यार दशमी विद्ध एकादशी कशी आसता तशीची वैष्णवराज्य अवैष्णवराज्य तशी आसता म्हूण तशी दर्भहीना यथा तिलहीनं च तर्पणं नृत्यर्थं देवसेवा च तथा राष्ट्रम वैष्णवम तेवय सांगता कशी तिळू दिवन तिळा उदकान तर्पण दिवचें न्हय तीळ ना नशी अशी उदकान तर्पण दिता ते व्यर्थ जाता तशी मात्र न्ही उदरंभरणार्थ जावन एक देवाल कार्य न्ही केल्लें म्हूण जाल्यार मृत्यर्थम देवसेवाच मृत्यर्थम देहा खातीर देवाल पुजा इत्यादी सत्कर्म केला त्या परे व्यर्थ देवाल प्रित्यर्थ कोरका शिवाय आमगेले खातीर आमी तसल पुरे पुजा न्ही करूं नज ते व्यर्थ जाता तशी अवैष्णव राज्य आसुनू नातल्या वरी जाता केशधारण एक
ब्राह्मण स्त्री गमन करचो शुद्र आनी विधवा स्त्रियानं केशधारण करून जेवण शिले त्या पुरे हांगा सांगला तशी मागीर दृष्टिर्मे सफला राज यन्मया त्वं निरीक्षितः मेगेले नेत्रांक तुगेल तसल परम वैष्णवाल दर्शन जल्ले अद्य मे सफला वाणी हेच्युते यत्वया सह आजी मेगेल जन्म सार्थक जल्लो हेच्युते यत्वया सह तांतूय परमात्मा असतानारी तूं म्हाका मेळ्ळो तुवय विष्णू भक्तू तशी म्हगेले एक उतरांकय साफल्य मेळ्ळें म्हूण तशें तूं म्हाका समर्पण केलां हें राज्य हांव धा गांव भोंवतलो मुनी म्हाका हें राज्य कसल्याक हांव तुका दिता म्हगेली इच्छा म्हूण लेकून हें राज्यभार तूंच करता तूंच हें राज्य रायजोवका आनी हांव वता तुका बरें जावो म्हूण तशी ते महामुनी पुंगव अगस्त्य महर्षी वच्च्या भायर सरतना ती महापतिव्रता चंद्रकला महाराणी ती भक्तीन पांय पडतकय तेदना अगस्त्य ऋषी तिका सांगताची तूं सदां सुमंगली जावन आसता आनी तुगेल बामणूची देव म्हूण सांगून तूं केन्ना लेखून भक्तीन पतिसेव करतकी तशी तूं केन्नाय आसुका तूं कृष्ण पुरुषोत्तमाला हांगा पुरुषोत्तमाला बैरी अखंड प्रिती अखंड भक्ती तुका आसो म्हूण सांगून पत्नीक आशिर्वाद करता त्या वेळार चित्रबाहू महाराज ऋषीले निमगीत थंय कशी दृढधन्वाक वाल्मिकील्याक ताका उतर मेळ्ळी पळय दृढधन्वरायाक तशी ना म्हाका इतली संपत्त असल भाग्य पुरे कशें येयलें हांगा बायलेक अगस्त्यान आशिर्वाद करतना तेंची मनांत चित्रबाहूक येयलें तो अगस्त्या निमगे विपुला मे कथम लक्ष्मी कथम राज्यम अकंटकम पतिव्रता कथम पत्नी किम कृतम सुकृतम मया हांव कसलो सुकृत केला म्हणून असल एक अकंटक राज्य असल संपत्त पतिव्रता पत्नी सकड म्हाका मेळ्ळें तुगेलें हांव शरण येयलां विप्रेंद्र म्हूण म्हळ्यार हे ब्राह्मण श्रेश्ठा तूं म्हाका सांग तुवें करस्थामलवत् सर्वं जानासि त्वं मुनीश्वर तुमक पुरय सकळी जगत्याचे विद्यमान करस्तामलवत् करस्थ अमलवत म्हळ्यार हातारी एक आवळ दवरचें म्हूण म्हणटाची तशी हातार आवळ आसल्यार त्या आवळ कशें आसा कसलो आसा तितलें सुस्पश्ट जावन दिसता पळय ताका करतला अमलक म्हूण म्हणचें तशी तो सांगतरस तुका सर्वय दिसता त्रिकाल अज्ञानी तूं म्हाका ह्या पळय सांगतव्या म्हूण चित्रबाहू रायो अगस्त्याला अगस्त्य सांगता हे राया तुगेले ह्या जन्मांत न्ही पुर्वा इतिहास पुरे म्हाका कळ्ळा तुगेले पुर्वजन्मा वृत्तांत सांगता समाधानीर आयक तूं पुर्वजन्मांत चमत्कारपुरम म्हूण एक भारी चंदू गांव आशिल्लो तांत मणिग्रीव म्हणलेले एक नांवाचो शुद्र तूं हिंसा निरत तूं कसो करता आशिल्लो म्हळ्यार सर्व प्राणींक मारचें आनी तुगेलें पोट भरून घेवचें तुवें तशें करचें मात्र न्ही नास्तिको दुष्टचरितः परदार प्रदर्शकः तुका बायल आसत जाल्यार तुका विंगडाल बायलाल वयर मस्त आकर्शण वायट चरित दुष्टचरित म्हळ्यार वायट चलन वलन आशिल्लो नास्तिको परमात्माल वयर कसले प्रिती ना तुका कृतघ्न दुर्विनीत शिष्टाचार विवर्जित म्हळ्यार दुराचारी तूं याचेयं भवतो भार्या पूर्वजन्मनी सुंदरी कर्मणा मनसा वाचा पतिसेवा परायण हीची तुका पूर्वजन्मान तुवें बायल जावन आशिल्ली सुंदरी म्हळेल नांवाची आशिल्ली ती पळोवच्याकय सुंदरी तिगेलें नांवय सुंदरी त्रिकरणपूर्वक बामणाली सेवा ती करता ती बारी पतिव्रता ती भाग्यवंती धर्मिश्ठ उदार मनाची सकडी वय तुगेले विशय तूं इतले सकडी दुराचारी जाल्यार तुगेले विशयांत ती एक चूर वायट विचार तिगेले मनांत येनाशिल्ले जाल्यार सगळो दीस पापकर्मान तूं आसक्ती सोची तुका पळोवन ती सांगता तुगे लागीं तुगेले बंधू ज्ञाती जन सर्वान तुका परित्याग केले रायू समीत तुगेले वैरी कुप्पीत जाला म्हणटा तुगेलें सर्वस्वय ताणें अपहरण केला वरलेली संपत पळय ज्ञाती बांधवान अपहरण केला ह्या प्रकार तुगेले सर्व संपत नाश जाल्ले आत तुका वापस धनसंग्रह करका म्हळ्यार एक इच्छा सूर जाली म्हळ्यार हें चित्रबाहुरायल पुर्वाची काणी अगस्त्य सांगता रसाची तुगेले सर्व संपत्त तांडून घेतला जाल्यार तुगेले बायल तुका त्याग कर न्ही तिणें
साध्वी न त्वां त्यजत दुन्मना, ती तुक त्याग करून वचनी एवं तिरस्कृत सर्वेही गतवान निर्जन मन, सर्वजनान तुमक तिरस्कार केला जाल्यार ती तुका सोडून वचनी. तुम्ही कोणीय नातील निर्जन अरण्या वचून वास करून आशिल्लीची तई तूं तशी जीवन करत आशिल्लो, प्राणींक मारना न्हू. थंय एक दिसू तो मणिग्रीव म्हळ्यार तुगेले फुडली जन्माचे देह बिल्लू बाणांनी घेवन कसले एक मृगा मांस हाडता गो म्हूण सांगून बायलेला सांगून ते दुश्ट मृग सारंग सकडसूची एक गहन अरण्यांत प्रवेश केले. त्या निर्जन अरण्यांत त्या वेळाक एक उग्रदेव म्हणलेलो महामुनी आयला. तो भंयान धिंगबूड जाला म्हळ्यार ताका वाट चुकला ते ऋषीक उग्रदेवाक. कसं करचें म्हूण सांगून भोंवतरच कंचाणूचे खंय चमकले ताका वाट मेळना. त्या वेळार दनपारा बारा वेळ न्हू तो सूर्य आकाशार आस जोर वत ते दनपाराचे एक वत्ताचे उंचाणीन ताका जोर ताण येयला. ते कोणाक मणिग्रीव ते शुद्राक मस्त ताण येवन तो तागेल्या आंगार प्रज्ञाची कॉन्शियस चुकून पडलो. तो त्या वेळाक ते उग्र हाका ताणेन येयले उग्रदेव ऋषीक तो प्रवेश केला घोर अरण्य. ताका पाप वाट चुकला येदोळ येन तो नवी माट. त्या वेळा ताका मणिग्रीव पळयता हो पडला माती घेवन. ते पळोवन मणिग्रीवाक ते ऋषी वयर करून येता. तो कसो करता ते ऋषीक हातांत उबारून तागेल्या आश्रमा व्हरता. तुम्ही दोग जन बामूण बायलय ते ऋषीक शैत्योपचार करून उपचार करता आसताची एक मुहूर्तानंतर महायोगी जावन आशिल्लो उग्रदेव तो उठान बसलो. एक मुहूर्त इतले काळ तो मुर्छे आशिल्लो. उठान बसलो खंय. उठान बसून सुतो पळयत तो ताका भारी आश्चर्य जाता. घोर अरण्या भितर वतर आशिल्लो आतां खंय येवन पावला म्हाका हांगा कोण हाडलेले म्हूण अशी तागेले इतले तो उलोवन घेतना मणिग्रीव तो शुद्र ते ऋषी पळयता आनी सांगता हे ब्राह्मणतमा तूं पळय हांगा चंद सरोवर आसा. थंय सरोवरांत न्हावन नित्याहानीक करी आनी फलाहारांनी करी. हांगा थंड उदक आसता मागीर हे उदक पी म्हूण. कित्याक म्हळ्यार आपण शुद्र जन्माचो म्हणटना आपणान दिलेलं अन्न उदक तो घेता की ना की म्हणून. आनी ब्राह्मण ऋषी मुनीन कंदमुलां फलां खावची न्हय तशी ते पळय तांकां दिता आनी सांगता की तूं म्हाका प्रज्ञाशुन्य इत्याक म्हाका हांगा हाडलें कसले कितें म्हूण निमूच कशी फुडें यो सांगता. तूं प्रज्ञाशुन्य जावन पोण आशिल्लो हांव तुका घेवन हांगा येयलो. हांगा निर्भय जावन वचूं येता आश्रम न्हय हें. तशी हे मुनिश्रेश्ठा उठा तूं स्नान इत्यादी करून म्हगेले वयर अनुग्रह करी म्हणटना अगस्त्य सांगताची चित्रबाहुरायाल पूर्ववृत्तांत तंत भितर कसं जाल्लें म्हळ्यार तो उग्रदेव ऋषी मणिग्रीवान शैत्य उपचार सकड करतना जागृत जालो उग्रदेव. आनी तागेले एक उत्तर ऐकून तांकां भारी संतोश जालो. सर्व श्रम परिहार करून घेतले जाल्यार कसं न्हय मस्त तान्नीक उदक पिवच्याक जावुका न्हय म्हूण म्हळ्या खातीर सरोवरा लागीं आशिल्ले लागीं वचुका म्हूण तो उठाच्या पळयता. आनी उठान मणिग्रीव ताका धरता सरोवरा तिराक येता. पळयता थंय सरोवरा तीर तो सांगता की चित्रबाहुराया लागीं राया हे उग्रदेव मुनी वटवृक्षाचे एक ते वटवृक्ष म्हळ्यार कळना लागीं 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 पाल्लो मस्त सावट आसता. थंय वटवृक्षा सगळे सावट थंय आशिल्ले सरोवरार पडता आनी की थंड आसता तें उदक वेगवेगळें सुर्याल छाया ना थंय. तशी तो थंय बसला ते सरोवरांत सुचे वटवृक्षाचे एक थंडायेंत सावटांत ಸ್ವಲ್ಪ वेळ बसून विश्रांती मेळ्ळी ताका. मागीर सरोवरांत स्नान करता नित्य आहनिक विधी सकड करून वासुदेवाक
परमात्माक पूज करतो तो उग्रदेव ऋषी देवांक पित्रांक हें पळय कोरका जालेलें काम एक ब्राह्मणान ऋषीन सकड तर्पण दिल्लें थंय आशिल्लें नितळ उदक पिल्लो त्या वटवृक्षाचे तंपू जावन आशिल्ले सावटान तो बसलो त्या वेळार मणिग्रीव तागेले बायले घेवन येता उग्रदेवा नमस्कार करता आनी तूं कसल करका तूं कसल आतिथ्य दिवका सकड निमगीत तो म्हाका आमकां उद्दार करचे खातीर तुमी अशी रान्नान तुमकां वाट चुकिली चांगाक आमकां उद्दार करच्याक आमगेल्या घरांत तुमी आयल्याचे म्हूण लेखता तुमी ब्रह्मज्ञानी म्हणटा तुमगेल्या दर्शनानाची हांव मस्त पाप केलें तें पाप पुराय नाश जालें म्हूण दिसता म्हाका म्हूण मणिग्रीव सांगता आनी बायलेले सांगके हे सुंदरी आमगेल्या घरांत तूं लायक जावन आसूचे कसं फल आसा आंबो इत्यादी त्या पळय घेवन यो आनी कंद मूल कसलेची लायक आसा जाल्यार जड्डाचे सकडी माती भितर जेवच्याक कंदमूल फल म्हणटाचे ते आस म्हण जाल्यार त्यावय घेवन यो म्हूण सांगून सांगता ती काय भारी संतुश्टता उठायली आनी सर्व घेवन येवन उग्रदेवाक सत्कार केलो तांणी आनी मणिग्रीव ताका सत्कार करून सांगता ब्रह्मर्षी हें कसं सकड हांड दवरला आमी हें तूं घेवका आनी आमकां कृतार्थ कोरका म्हणून तशी उग्रदेव मुनी सांगतकय पळय तूं कोण कसली ती म्हाका गोतना वय बे तुगेले खंयचेय विचार म्हाका गोतना ब्राह्मणाल एक नियम आसता कसले म्हळ्यार परिचय नातेले अपरिचीत जावन नाशिल्ले कोणेय कसले पदार्थ दिल्यार स्विकार करूनच जेव म्हूण तशें तूं कोण इत्ते कसले तुगेले कुल गोत्र कसले तुगेले मालगड कोण धाकली कोण ह्या पुराय असलें म्हाका तिळशी म्हूण म्हणटना मणिग्रीव सांगतकय हे मनीश्रेश्ठा म्हाका म्हगेले बंधू बांधव जनान परित्याग केले वय बे हांव म्हगेले बायले घेवन रान्ना आयलो आतां हांगा कसं की म्हगेले आहारा जाय आशिल्ले पळय तयार करून हांव जीवन करता रस म्हूण म्हणटना तो मणिग्रीव उतर आयकतना उग्रदेव मागीर फलाहार स्विकार करता म्हळ्यार सुरवेक ताका संशय येवं कसले इत्ते म्हणून मागीर संतोशान उदक पिता तेदना तो मणिग्रीव तागेले दोनी चरण कमलय तागेले जांगेर दवरून तागेले पांय चिरडिता आनी मणिग्रीव त्या ऋषीले निमगिता हे ऋषी तूं खंयक प्रयाण करता आशिल्लो कशी हांगा आयलो हे गोरारण्यांत तुका वाट जेव चुकली बे कशी आयिल तूं म्हणून सांगका म्हूण म्हणटना उग्रदेव सांगतकय हे पुण्यात्मा हांव एक सामान्य ब्राह्मण प्रयाग क्षेत्रा यात्रे म्हूण चमकलो वाट चुकून ह्या अरण्या भितरी आयलो हांव लागीं ते सगळे रान्नांत तूं अशी घुंवतना लागीं कोणेय गुर्ताच आमकां ना आशिल्लीची म्हाका ना आशिल्लीची त्या वेळाक वत्ता हुंचाणीक म्हाका तान येयली म्हूण सांगून हांव उदक पिवका म्हूण हांगा सरोवरार आयलो हांव पडलोची तूं येवन म्हाका शैत्योपचार केले तशी तूं म्हाका रक्षण केलें तशें हांव न्हू आतां तुगेले मनांत कसो आसा तें सांग हांव तुका दिता म्हूण सांगून तो सांगता कोण चित्रबाहू रायाक उग्रदेव सांगता तशी अरण्यं केन दुःखेन दंपतीभ्यां समाश्रितम तद्दुःखमपनेष्यामि मणिग्रीव वदस्व मे अगस्त्य मणिग्रीवा तुमी हांगा कसले आयलींची ह्या निर्जन अरण्यांत कसले आयलींची तशी दुःखीत कसल्याक तुमी सांगता एक दुःख हांव परिहार करून दिता म्हूण सांगतना अगस्त्य ताका सांगता की चित्रबाहुराया मणिग्रीव उग्रदेवान ताका समाधान केलेलें पुरे आयकलो त्या मुनीश्वराक वंदन केलें आनी दारिद्र्य सागरा देखून कशें मुक्त जेवचें म्हणून सांगका म्हणून तो उग्रदेवा लागीं सांगता थंयक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारायण नारद संवादाचे दृढधन्म उपाख्यानांत दीपदान प्रस्तावन म्हळ्यार दीपदान कसं ताजें महत्व कसलें म्हणून आतां प्रस्तावन जत्तरस ताजी काणी सांगतरस म्हणलेले 23 म्हळ्यार 23 अध्याय हांगाक जाल्ले कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता
नाहम करता हरिही करता.